नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, झटपट आणि गावरान चवीची ताक बेसन कढी। ही कढी भाकरी, पोळी आणि भातासोबत खूपच छान लागते, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। ताक बेसन कढी परफेक्ट बनवण्यासाठी खास टिप्स। बेसन ताकात आधी नीट गुठळ्या न राहता मिसळा। कढी सतत ढवळत शिजवा, नाहीतर बेसन खाली लागण्याची शक्यता असते। गॅस आंच मध्यम ठेवा, जास्त आंचेवर कढी फाटू शकते। थोडी साखर घातल्यास चव अधिक छान लागते। फोडणीत जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग वापरा, त्यामुळे सुगंध वाढतो। ताक बेसन ही कढी 5 ते 7 मिनिटे उकळल्यावरच गॅस बंद करा। या टिप्स फॉलो केल्या तर तुमची ताक बेसन कढी नक्कीच चविष्ट आणि परफेक्ट बनेल। हे सर्व टिप्स लक्षात ठेवा। ताक बेसन कढी हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ताक बेसन कढी करण्यासाठी लागणारे साहित्य असा घेतला आहे। घट्ट दह्यापासून मी ताक तयार करून घेतलेला आहे। हा ताक एकदम फ्रेश असा घ्यायचा। ताक 1 बाउल घ्यायचा, हा बघा असा। आता यानंतर बेसन 4 चमचे घेतला आहे। मोहरी जिरे मिक्स 1 चमचा, हळद पावडर पाव चमचा, कढीपत्ता पाव वाटी, कोथिंबीर पाव वाटी, तेल 4 चमचे, हिंग अर्धा चमचा। आता यानंतर ओला खोबरा आलं पेस्ट पाव वाटी, हा बघा मी पाव वाटी घेतला आहे। ओला खोबरं आलं कुटून फोडणीत घालायचा, यामुळे ताक बेसन कढीला चांगला चव येतो। हिरव्या मिरच्या 4 घ्यायचा, धने जिरे पावडर 1 चमचा, मीठ 1 चमचा। यानंतर साखर पण घालायचा आहे। साखर हा 4 चमचे घ्यायचा, हा बघा। लसणाच्या पाकळ्या 6 ते 7 घ्यायचा आहे। लसूण जाडसर कुटून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्या 4 बारीक चिरून मी घेतला आहे। हा सर्व साहित्य घेतला आहे ताक बेसन कढी करण्यासाठी। आता मी 1 लसणाचा गड्डा घेतला आहे। लसूण हा असा घ्यायचा, हा बघा असा लसूण मी घेतला आहे। सर्वप्रथम आता लसूण फोडून घ्यायचा, हा बघा हाताने असा लसूण फोडून घ्यायचा। सर्व लसूण पाकळ्या असा काढून घ्यायचा। हा राहिलेला साल बाजूला काढून ठेवायचा। लसणाचा 1 गड्डा फोडून असा मी सर्व लसूण काढून घेतला आहे, हा बघा। लसूण आता सोलून घ्यायचा आहे, हा बघा असा हा लसूण सोलून घ्यायचा आहे, असा हा सोलून घेतलेला हा लसूण याच डिशमध्ये कढईला मी ठेवला आहे। अशाच प्रकारे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतला आहे। हा लसूण जाडसर कुटून घ्यायचा आहे, हा बघा असा मी खलबत्त्यामध्ये हा लसूण
जाडसर कुटून घेतला आहे. येथे मी एक मोठा बाऊल घेतला आहे. या बाऊलमध्ये आता ताक घालायचा आहे. एक बाऊल घेतलेला हा ताक आता मी या बाऊलमध्ये घालणार आहे. एक बाऊल ताक आता मी येथे घेतला आहे. हा ताक आता या मोठ्या बाऊलमध्ये मी घालत आहे. हा बघा, असा घातला आहे. एकदम भरपूर प्रमाणात ताक आहे. या ताकामध्ये बेसन 4 चमचे घालायचा आहे. बेसन मी वाटीमध्ये घेतला आहे. हा बघा, हा बेसन मी घेतला आहे. हा बेसन आता फक्त 4 चमचे या ताकामध्ये घालायचा आहे. हा बघा, मी घालत आहे. बेसन 4 चमचे ताकामध्ये आता मी घातलेला आहे. हा बघा, ताकामध्ये बेसन घातल्यानंतर चमच्यानी असा चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा, असा. हा बेसन ताकामध्ये चांगला असा मिसळून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. हाताने आता हा बेसन ताकामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायचा. चांगला मिक्स करून घ्यायचा. असा हा सर्व गुठळ्या फोडून या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचा. ताक बेसनचा हा मिश्रण जितकं छान फेटाल तितकी कढी छान होईल. ताकामध्ये बेसन आता चांगला मिक्स झालेला आहे. हा बघा, एकदम स्मूथ पेस्ट असा झाला आहे. ताक बेसन कढीसाठी असा हा मिश्रण तयार करून घ्यायचा. हा बघा, असा. गॅसवर आता मी एक कढई ठेवला आहे. कढई चांगला गरम करून घ्यायचा. कढई चांगला गरम झाल्यानंतर तेल 4 चमचे या कढईमध्ये घालायचा. तेल चांगला गरम झाल्यानंतर मोहरी जिरे 1 चमचा या तेलामध्ये घालायचा. तेलामध्ये मोहरी जिरे चांगला तडतडून घ्यायचा. या तेलामध्ये आता जाडसर कुटून घेतलेला हा लसणाचा पेस्ट घालायचा. हा बघा, आता मी तेलामध्ये लसणाचा पेस्ट घातला आहे. बारीक चिरून घेतलेला 4 हिरवी मिरची या तेलामध्ये घालायचा. तेलामध्ये घातल्यानंतर चांगला परतून घ्यायचा. या तेलामध्ये कढीपत्त्याची पाने पाव वाटी घालायचा. हा बघा, आता मी घातला आहे. चांगला असा परतून घ्यायचा. ओला खोबरा आलं कुटलेला या तेलामध्ये घालायचा. चांगला पळीने परतून घ्यायचा. यामुळे कढीला खूप छान चव येते. धने जिरे पावडर 1 चमचा तेलामध्ये घालायचा, म्हणजेच या फोडणीमध्ये घालायचा. चांगला असा परतून घ्यायचा. हा बघा, हा फोडणी एकदम चांगला असा झाला आहे. रंग छान आला आहे. पाव चमचा हिंग या तेलामध्ये घालायचा. हळद पावडर पाव चमचा या तेलामध्ये घालायचा, म्हणजेच फोडणीमध्ये घालायचा. चांगला पळीने परतून घ्यायचा. सर्व हा मसाला तेलामध्ये 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा. चांगला सुगंध येईतोपर्यंत परतायचा. ताक बेसनचा हा मिश्रण आता या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, असा. ताक बेसनच्या या बाउलमध्ये थोडासा खाली हा ताक बेसनचा मिश्रण राहिलेला असतो. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचा. नंतर परत हा सर्व मिश्रण या आता केलेल्या कढीमध्ये घालायचा. ताक बेसन कढी
चांगला उकळून घ्यायचा. 5 ते 7 मिनिटांनी कढी घट्ट होऊ लागेल. तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी आली की गॅस कमी करा. हा कढी चांगला उकळून घ्यायचा. या कढीमध्ये साखर 4 चमचे आता घालायचा. साखर चांगला मिक्स करून घ्यायचा. पळीने चांगला असा मिक्स करायचा. हा बघा असा. हा बघा, हा ताक बेसनची कढी एकदम चांगला असा तयार होत आहे. ताक बेसनच्या या कढीमध्ये आता मीठ घालायचा आहे. मीठ 1 चमचा या कढीमध्ये घालायचा. ताक बेसनच्या या कढीमध्ये 1 चमचा मीठ मी घातला आहे. हा बघा, कढी एकदम चांगला असा उकळत आहे. रंग छान आलेला आहे. या ताक बेसन कढीचा सुगंध चांगला येत आहे. हा ताक बेसन कढी चांगला उकळून घ्यायचा आहे. जितका चांगला उकळेल तेवढा हा कढी टेस्टी लागतो. आता गॅस बंद करून घ्यायचा. कढी चांगला उकळून तयार आहे. ताक बेसन कढी यावर मेथीची पाने घालायचा. हा बघा, आता मी घातला आहे. ताक बेसन कढी याचा कढई आता मी खाली ठेवत आहे. हा बघा, एकदम टेस्टी ताक बेसन कढी. हा बघा, हा ताक बेसन कढी एकदम स्वादिष्ट चविष्ट असा तयार झाला आहे. ताक बेसन कढी हा रेसिपी मराठी पारंपरिक रेसिपी आहे. झटपट तयार होणारी ही स्वादिष्ट रेसिपी आहे. ताक बेसनचा हा कढी आता या बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. कढीला चांगला टेक्स्चर आलेला आहे. हा बघा, हा कढी आता मी बाउलमध्ये सर्व करत आहे. हा बघा, एकदम टेस्टी ताक बेसन कढी. रंग एकदम छान, टेक्स्चर छान. हा बघा, एकदम स्वादिष्ट चविष्ट अशी ही कढी तयार झाली आहे. हा ताक बेसन कढी गरम गरम भातासोबत एकदम टेस्टी लागतो. ताक बेसन कढी आता मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा हा कढी तयार झाला आहे. हा बघा, हा बघा, अतिशय चविष्ट, झटपट आणि गावरान चवीची ताक बेसन कढी. आपली गरमागरम ताक बेसन कढी तयार आहे. पोळी, भात किंवा खिचडी सोबतही सर्व करू शकता. गावरान पद्धतीची ही ताक बेसन कढी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. ताक बेसन कढी हा पारंपरिक रेसिपी आता पूर्ण झाला आहे. तुम्हाला ताक बेसन कढी हा रेसिपी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पारंपरिक मराठी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ताक बेसन कढी हा रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला खूपच आवडेल. ताक बेसन कढी हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.